हे हॅलो एव्हरीवन, दिस इज किकी अँड वेलकम टू किकीज युनिवर्स. आज आपण चाललो आहे स्पेशल थिंग करायला, म्हणजेच ताडोबाच्या जंगलात वाघ बघायला. आणि आजची ही आहे माझी टीम. हॅलो. सकाळी आम्ही स्टार्ट केलं होतं आणि आत्ता 6:30ला ॲक्च्युली गाड्या आता निघायला लागल्यात, जिप्सीज. सो मी एक्सायटेड आहे आणि बघूयात की आपलं नशीब काय आणि आपल्याला बघायला मिळतोय का वाघ. तिथे जाऊन आपल्याला जास्त आवाज करता येणार नाही आहे, त्याच्यामुळे मी सायलेंट मोडवर असणार आहे. तुम्हाला फक्त दाखवेन मी की काय काय सीन दिसत आहेत तिथे, बट बोलता येणार नाही आहे. मोबाईल अलाउड नाही आहे. इथे आलात की तुम्ही आधार कार्ड घेऊन या, कारण जे तुमचं तिकिटावर नाव आहे ते इथे क्रॉस चेक होतं. आतमध्ये कोणतंही फूड आयटम, पाणी, मोबाईल वगैरे, वाजणाऱ्या कोणत्या गोष्टी, नॉईज करणाऱ्या कोणत्या गोष्टी अलाउड नाही आहेत. त्याच्यामुळे इथे आल्यावर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. येतानाच काहीतरी खाऊन या, जेणेकरून तुमचा पुढचा 2-4 तासाचा किंवा 3-4 तासाचा प्रवास छान जाईल. काय काय आम्हाला काय काय दिसलं सांगू. आत्तापर्यंत आम्हाला नीलगाय दिसली, त्याच्यानंतर हरिण दिसले, त्याच्यानंतर मोर, लांडोर सगळे दिसलेले आहेत. अरे त्या नीलगायने कसलं टशन दिलं माहिती का. चलो हम वापस जुदा होने वाले हैं. बाय बाय. बाय 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 बाय. निकल गए. अच्छा तेच आहे. तर आता इथे परत एकदा आपला हॉल्ट झालेला आहे. ह्याला मामला बोटिंग म्हणतात. इथे छोटंसं एक हॉटेल आहे, तिथे आम्ही ऑर्डर दिली आणि इथे बोटिंग दिसतीये, मामला बोटिंग क्लब. सो इथे वी कॅन डू बोटिंग आणि दिस चिलमिल गँग इज प्लेइंग. हाय चिलमिल गँग. दिसला का वाघ तुला? नाही दिसला. नाही दिसला अजून. वाघ मरून गेला. हे बघ सोन्या. अजून फिरव ना. ए मला पण फिरव ना. नाही अजून फिरव. ये अजून फिरव ना. आपल्याला सोडून चालले. आता फोटो काढू मस्त झकासवाले. अजूनपर्यंत तरी आम्हाला वाघ दिसलेला नाहीये, पण अजून आम्ही होप सोडलेले नाही आहेत, कारण इथे ब्रेक झाला की पुन्हा आम्ही निघणार आहे आणि तिथे पण परत सफारी करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही अजून होप सोडलेले नाही आहेत. बघू काय होतं. आत्ता ना सकाळपासून खूप लवकर उठलोय, जाम भूक लागली आणि मस्तपैकी आम्ही इथे मॅगी, पोहे आणि अंडा भुर्जी करायला सांगितलेली आहे. छोटंसं दुकान आहे. पोहे रेडी आहेत. Mà cả vợ anh đã
चला. तर अशा प्रकारे आमची जंगल सफारी झालेली आहे. 2-3 तास आम्ही फिरलो आणि आम्ही कोणते कोणते प्राणी बघितले ह्यांच्याकडनंच आहे का, माझ्या टीम कडनं. अस्वल बघितलं आम्ही. अस्वल, मोर दिसले आम्हाला, रानडुक्कर दिसले. हरिण, अजून वाघाची शेपटी, माकडं दिसली, हा, मोर दिसले, असे काही ठराविक प्राणी दिसले. वाघांचे पंजे दिसले पण वाघ काही दिसले नाही. आम्हाला घाबरले वाघ. कसं आहे ना, असं म्हणतात एका जंगलामध्ये एका वेळेस एकच वाघ राहतो, त्याच्यामुळे कदाचित असं झालं असेल. तू वाघीण असेल, वाघ कसं हा, त्याच्यामुळे ते आले नाही आमच्या समोर याची, त्यांची हिंमत झाली नाही. सो ठीक आहे, बघूयात नेक्स्ट टाइम, ट्राय करूयात लक आपलं. चलो देन, तोपर्यंत नवीन ब्लॉगसाठी तयार राहा. स्टे ट्यून. बाय.